मित्रांनो, नुकताच एक NDTVवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे. मित्रहो, मला असं वाटलं, आतापर्यंत असं वाटत होतं की सुप्रियाताई सुळे ह्या पुरोगामी आहेत, परंतु या मुलाखतीत त्यांनी जे व्यक्त केलं, जे मत त्यांनी मांडलं, तेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे या पुरोगामी नसून प्रतिगामी आहेत, ब्राह्मणवादी मनुवादी आहेत हे स्पष्ट होत आहे. कारण यांची मानसिकता ही ब्राह्मणवादी मनुवादी मानसिकता आहे आणि म्हणूनच त्यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे असं म्हटलं आहे. कारण का सुप्रियाताई सुळे यांचा कदाचित अभ्यास नसेल किंवा त्या जाणीवपूर्वक अभ्यास असूनसुद्धा जाणीवपूर्वक ब्राह्मणवादी मनुवादी भूमिका घेत आहेत. कारण आर्थिक निकषावर SC ST OBCचा माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतं. अहो, SC ST OBC सोडून द्या, मराठा समाजाची आज तुमची शिवसेना फोडण्याची हिंमत ब्राह्मण करतात. आज काँग्रेसमधल्या मराठ्यांना, शिवसेनेमधल्या मराठ्यांना ईडीची भीती दाखवण्याची हिंमत ब्राह्मण करतात. हे सुप्रियाताई सुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 150पेक्षा जास्त खासदार मागे त्यांनी निलंबित केले होते. तुम्ही स्वतः त्यात होते, तुम्हाला बाहेर काढलं होतं संसदेमधून. एवढी हिंमत हे ब्राह्मण करतात. मग तुम्ही श्रीमंत आहात तरीसुद्धा तुमच्यासोबत होतं. राष्ट्रपती SC ST OBCचा राष्ट्रपती असला तरीसुद्धा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतं. आमदार खासदारसोबत होतं. एखाद्या उद्योगपती जरी असला SC ST OBC मधला किंवा मराठा समाजातला, शेतकऱ्यांमधला, तरी त्यांच्यासोबत ब्राह्मण डिस्क्रिमिनेशन करतात, भेदभाव करतात. आणि म्हणून आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलेलं नाही. आपल्या महापुरुषांनी, संविधान निर्मात्यांनी आरक्षण हे ज्या समाज घटकांना हजारो वर्ष ब्राह्मणांनी छळलं, पिळलं, शोषण केलं, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती केली, त्यांच्या आया बहिणीवर बलात्कार केले, त्यांची घरं जाळली, त्यांना वंचित ठेवलं, सर्व हक्काधिकारांपासून, मानवी हक्काधिकारांपासून सुद्धा वंचित ठेवलं. अशा SC ST OBCंना भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले म्हणून OBCंना आरक्षण आहे आणि सामाजिक, शैक्षणिक आणि अनटचेबिलिटीच्या आधारावर SC STच्या लोकांना आरक्षण आहे. याचं भान मला वाटतं खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ठेवलं पाहिजे आणि आपलं वक्तव्य हे मागे घेतलं पाहिजे. कारण आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. हजारो वर्ष ब्राह्मणांनी या देशातल्या 90% SC ST OBCंना छळलं, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती केली. इतकंच काय, छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला या लोकांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. छत्रपती संभाजी महाराजांनी वेद शिकले म्हणून आणि 4 ग्रंथ लिहिले संस्कृत भाषेमध्ये म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात अपमानित करण्यात आले. तुम्ही शूद्र आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही ब्राह्मणांनी. महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. काशीहून गागाभट्टाला बोलावे लागले. मग ब्राह्मण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राणीमध्ये बुडवतात. शूद्र आहात, नीच आहात तुम्ही म्हणून. काय छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत नव्हते? राजे होते तर श्रीमंत होते ना. श्रीमंत असून सुद्धा त्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन करत होते ब्राह्मण लोक. शाहू महाराज राजे होते, श्रीमंत होते, बुद्धिमान होते, बाहेर परदेशात शिकून आलेले होते, तरीसुद्धा त्यांच्यासोबत ब्राह्मण डिस्क्रिमिनेशन करत होते, भेदभाव करत होते. तुम्ही नीच आहात, शूद्र आहात म्हणत होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या म्हणून त्यांचा खूनही केला आणि त्यांच्या गाथासुद्धा इंद्राणीमध्ये बुडवल्या. मग SC ST OBC किस झाड की पत्ती आहे? जर एवढ्या मोठ्या श्रीमंत लोकांसोबत हे ब्राह्मण भेदभाव करतात. आजही शिवसेनेमधले OBCंना हम लोग तो आप फोन पे गूगल पे चलाते हैं क्या?